नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, MPSC उपयुक्त चालू घडामोडी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 19 जून 2023च्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी. चला तर मग सुरुवात करूयात. लेट्स स्टार्ट. आजची पहिली बातमी बघूयात. भारत आणि व्हिएतनाम यांच्यातले संरक्षण सहकार्य वृद्धिगत करण्यासाठी म्हणजेच वाढविण्यासाठी दोन्ही देशांच्या संरक्षण मंत्र्यांनी नवी दिल्लीत चर्चा झाली. INS कृपान ही स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्र युद्धनौका, जिला लहान युद्धनौका म्हणून ओळखले जाते, ही भेट म्हणून व्हिएतनामला देणार असल्याचे यावेळी राजनाथ सिंह यांनी जाहीर केले. INS कृपान स्वदेशी बनावटीचे तिसरे खुकरी वर्गाचे क्षेपणास्त्र आहे. भारताने दुसऱ्या देशाला भेट दिलेली ही पहिली सक्रिय युद्धनौका आहे. तर लक्षात ठेवायचं की कुठली युद्धनौका दिली जाणार आहे व्हिएतनामला भेट म्हणून, तर ती आहे INS कृपान, जी लहान युद्धनौका म्हणून ओळखली जाते. आता बघूयात पुढची बातमी. तिरंदाजी विश्वचषक अजिंक्यपद स्पर्धा 2023 स्टेज 3 ही 13 जून ते 18 जून 2023 या कालावधीत मेडेलिन कोलंबिया येथे पार पडली. या स्पर्धेत कंपाऊंड प्रकारात पुरुष एकल प्रकारात अभिषेक वर्माने सुवर्ण पदक जिंकले. तर लक्षात ठेवायचे की कंपाऊंड पुरुष एकल प्रकारात अभिषेक वर्माने सुवर्ण पदक जिंकलेले आहे तिरंदाजी विश्वचषक अजिंक्यपद स्पर्धा 2023 मध्ये. पुढची बातमी बघूयात. भारताच्या सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी इंडोनेशिया ओपन 2023च्या अंतिम फेरीत मलेशियाच्या आरोनचिया आणि सुवुईक यांना पराभव करून विजय मिळवला आहे. सात्विक आणि चिराग ही BWF 1000 स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय जोडी ठरली आहे. ही स्पर्धा 13 जून ते 18 जून 2023 या कालावधीत जकार्ता इंडोनेशिया येथे खेळली गेली आहे. तर लक्षात ठेवायचे की इंडोनेशियन ओपन 2023च्या अंतिम फेरीत ही स्पर्धा कोणी जिंकली आहे, तर भारताच्या सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी ही जिंकलेली आहे. पुढची बातमी बघूयात. मिझोरमच्या वनांमध्ये नुकताच उडणाऱ्या पालीचा शोध लागला आहे. या उडत्या पालीला मिझोरम पॅराशूट गेको किंवा गेको मिझोरमेन्सिस असे म्हटले जाते. पाली या सर्वात आधी उत्क्रांत झालेल्या स्क्वॅमेट गटातील म्हणजे सरीसृप, सरडे, साप यांच्याशी साधर्म्य असलेल्या प्रजातींमध्ये मधील सदस्य असल्याचे मानले जाते. तर लक्षात ठेवायचे की मिझोरममध्ये सापडलेल्या उडत्या पाली ज्यांना काय नाव देण्यात आले आहे, मिझोरम पॅराशूट गेको किंवा गेको मिझोरमेन्सिस असे यांना नाव देण्यात आले आहे. पुढची बातमी बघूयात. शांती संरक्षकांच्या सन्मानार्थ म्हणजे जे शांती सेनेचे मेंबर्स असतात, ज्यांना ब्लू हेल्मेट्स किंवा ब्लू बेरेट्स म्हटलं जातं, या संरक्षकांच्या सन्मानार्थ नवीन स्मारक भिंत उभारण्याचा भारताने मांडलेला ठराव संयुक्त राष्ट्राच्या महासभेने मंजूर केला. याबाबत पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला आहे. 1988 मध्ये शांती सेनेला शांततेच्या नोबेलने सन्मानित करण्यात आले होते. या सैनिकांना ब्लू हेल्मेट्स किंवा ब्लू बॅरेट्स म्हटले जाते. युनायटेड नेशन पीसकीपिंग हे युनायटेड नेशन्सद्वारे नियोजित केलेले एक महत्त्वाचे साधन आहे. पीसकीपिंग म्हणजे शांतता ठेवणे. युनायटेड नेशन पीसकीपिंग हे काय आहे? UN द्वारे नियोजित केलेले एक महत्त्वाचे साधन आहे जे देशांना संघर्षातून शांततेकडे वाटचाल करण्यास मदत करते. संघर्ष किंवा राजकीय अस्थिरतेमुळे प्रभावित झालेल्या प्रदेशांमध्ये लष्कर, पोलीस आणि नागरी कर्मचाऱ्यांच्या तैनातीचा समावेश याच्यात असतो. युनायटेड नेशन पीस कीपिंगचे प्राथमिक उद्दिष्ट म्हणजे काय, तर शांतता आणि सुरक्षा सुलभ करणे. हे याच्या नावातच दिले आहे की पीस कीपिंग. नागरिकांचे संरक्षण करणे, स्थिर शासन संरचनांच्या पुनर्संरचित करण्यास समर्थन करणे.
29 मे 1948 मध्ये सर्वात आधी युनायटेड नेशन शांतता मिशनची स्थापना करण्यात आली, जेव्हा युनायटेड नेशन सुरक्षा परिषदेने इस्रायल आणि त्याचे अरब शेजारी यांच्यातील युद्धविराम करारावर लक्ष ठेवण्यासाठी संयुक्त राष्ट्र युद्ध पर्यवेक्षण संस्था युनायटेड नेशन्स ट्रूथ सुपरविजन ऑर्गनायझेशनची स्थापना करण्यात आली. ही सेना कायमस्वरूपी नसून आवश्यकता असेल तेव्हा उभारली जाते. तर आता इथे महत्त्वाचे काय आहे की युनायटेड नेशनच्या महासभेने दिलेली जी मंजुरी आहे स्मारक भिंत उभारण्याची, तर ही स्मारक भिंत उभारण्याचा जो ठराव होता हा कुणाचा होता, तर हा भारताचा होता, ज्याला आता युनायटेड नेशनने मंजुरी दिलेली आहे. शांतता सेनेला मिळालेला नोबेल प्राइज पण लक्षात ठेवायचं, ते 1988 सालचं आहे. या शांती सैनिकांना ब्लू हेल्मेट्स किंवा ब्लू बॅरेट्स म्हटलं जातं, हेही येथे महत्त्वाचं आहे. पुढची बातमी बघूयात. अमेरिकेच्या संरक्षण खात्यात काम करणारे लष्करी विश्लेषक डॅनियल एल्सबर्ग यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांना डीप थॉट म्हणून ओळखले जायचे. त्यांना वॉरगेट प्रकारचा शिल्पकार म्हणून देखील ओळखले जात असे. त्यांनी सेक्रेटियस अ मेमोयर ऑफ व्हिएतनाम अँड पेंटागॉन पेपर्स ही पुस्तके लिहिली आहे. तर लक्षात ठेवायचं की डीप थॉट म्हणून कुणाला ओळखले जायचे, तर अमेरिकेच्या संरक्षण खात्यात काम करणारे लष्करी विश्लेषक डॅनियल एल्सबर्ग, आणि त्यांच्या पुस्तकांची नावेही महत्त्वाची आहे, जी की सेक्रेटियस अ मेमोयर ऑफ व्हिएतनाम आणि दुसरं आहे पेंटागॉन पेपर्स. ही पुस्तके कुणी लिहिली आहे, तर डॅनियल एल्सबर्ग यांनी ही पुस्तके लिहिली आहेत. पुढची बातमी बघूयात. भारताच्या अश्विनी पोनप्पा आणि तनिषा क्रास्टो यांनी नॅनटेस्ट इंटरनॅशनल चॅलेंज 2023 बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये यांचे पहिले महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले. आणि फायनलमध्ये त्यांनी कुणाचा पराभव केला आहे, तर चीनी तैपईच्या हंग एन सू आणि लिन यू पे यांचा सरळ गेममध्ये त्यांनी पराभव केला. ही स्पर्धा कधी झाली, तर 15 जून ते 18 जून 2023 दरम्यान ही स्पर्धा घेण्यात आली. फ्रान्समध्ये ही स्पर्धा खेळवली गेली आणि या स्पर्धेच्या विजेत्यांना $15,000 अमेरिकन पुरस्कार राशी मिळणार आहे. पुढची बातमी आहे युद्ध सरावाबाबत. बऱ्याच वेळा परीक्षेला प्रश्न विचारला जातो की युद्ध सराव हा कुठला आहे आणि तो कुठल्या देशाचा आहे किंवा कुठल्या 2 देशांमध्ये हा युद्ध सराव झालेला आहे. तर बघूयात आपला हा सराव कोमोडो किंवा बहुपक्षीय नौदल सराव कोमोडो. हा सराव 4 जून ते 8 जून 2023 दरम्यान मकासर इंडोनेशिया येथे होणार आहे आणि हा सराव इंडोनेशियाने आयोजित केला आहे. पहिला कोमोडो 2014 मध्ये आयोजित करण्यात आला होता. आता हा जो दुसरा कोमोडो सराव आहे बहुपक्षीय नौदल सराव कुठे आयोजित केला गेलेला आहे, मकासर इंडोनेशिया येथे हा आयोजित केला गेलेला आहे. आणि लक्षात ठेवायचे की हा कोमोडो सराव आहे हा कुठल्या देशाने आयोजित केलेला आहे, तर तो इंडोनेशिया या देशाने आयोजित केलेला आहे. पुढची बातमी बघूयात. मल्याळम अभिनेता पुज्जापुर्रा रवी यांचे 82व्या वर्षी निधन झाले आहे. रवी हे हास्य भूमिकांसाठी प्रसिद्ध होते. तर यांच्यावर कसा प्रश्न येऊ शकतो, व्यक्तिविशेषमध्ये प्रश्न येऊ शकतो की पुज्जापुर्रा रवी हे कुठल्या सिनेमाशी संबंधित होते, तर ते मल्याळम अभिनेते होते, हे येथे लक्षात ठेवायचे. आणि ते कॉमेडियन होते, हेही लक्षात ठेवायचे. पुढची बातमी बघूयात. रेडबुल संघाचा चालक मॅक्स वर्स्टॅपनने स्पॅनिश ग्रँड प्रिक्स 2023 ही F1 रेसिंग स्पर्धा जिंकलेली आहे. F1 रेसिंग म्हणजे फॉर्म्युला 1 रेसिंग, ज्या लहान लहान कार दिसतात त्याची रेसिंगची ही स्पर्धा असते. तर ही स्पर्धा स्पॅनिश ग्रँड प्रिक्स 2023 कुणी जिंकलेली आहे, तर रेडबुल संघाचा चालक मॅक्स वर्स्टॅपनने ही जिंकलेली आहे. तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.